सर्वप्रथम क्रोम ब्राउझर ओपन करा। क्रोम ब्राउझरच्या सर्च बारमध्ये महाराष्ट्र-education.gov.in असं टाईप करून सर्च करा। तुमच्यासमोर अशा प्रकारचा पेज शो होईल। याच्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला संच मान्यता करण्या अगोदर स्टुडंट पोर्टलमध्ये जाऊन स्टुडंट संच मान्यतेसाठी आपल्याला फॉरवर्ड करावे लागणार आहे। ते आपण सर्वप्रथम करून घेऊया। त्याच्यासाठी स्टुडंट पोर्टलवर क्लिक करा। याच्यामध्ये स्टुडंट पोर्टलवरला लॉगिन पेज ओपन झालेलं आहे। याच्यामध्ये शाळेचा UDAS प्लस टाईप करा। पासवर्ड टाकून घ्या। पासवर्ड टाकून झाल्यानंतर कॅप्चा टाकून घ्या आणि लॉग इन करा। आता इथं बघा, तुमच्यासमोर तुमच्या शाळेचा डॅशबोर्ड ओपन झालेला आहे। याच्यामध्ये मेनूवर क्लिक करा। मेनूवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला बरेचसे सब मेनू इथं ओपन झालेले आहेत। यांच्यापैकी तुम्हाला संच मान्यता ही जी टॅब आहे याच्यामधील सबस्टॅब फॉरवर्ड संच मान्यता या सबस्टॅबवर क्लिक करा। आता स्टुडंट फॉरवर्ड करण्यासाठी तुमच्यासमोर पेज ओपन झालेलं आहे। याच्यामध्ये अकॅडमिक इयर 2024-25 ला क्लिक करा आणि गो या बटनावर क्लिक करा। आता तुमच्यासमोर असा मेसेज ओपन होईल। याला तुम्हाला नीट समजून घ्यायचं आहे आणि ओके या बटनावर क्लिक करायचं आहे। ओके या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर शाळेची माहिती, शाळेतील करंट इयरमध्ये एकूण पटावर असलेले विद्यार्थी इथे तुम्हाला क्लास वाईज शो होईल। ते तुम्ही एकदा त्याची पडताळणी करून घ्या। ही सर्व माहिती 30 सप्टेंबर 2024 नुसार घेण्यात आलेली आहे आणि योग्य असल्यास इथं बघा फार संच मान्यता असं तुम्हाला इथं दिसत आहे। याच्यावर तुम्ही क्लिक करा। हे बघा, आता तुम्हाकडे असा एक सूचना इथं शो झालेली आहे। याच्यामध्ये तुम्हाला कन्फर्म या बटनावर क्लिक करा। मग बघा, तो तुम्हाला परमिशन विचारत आहे। डू यू वॉन्ट टू फॉरवर्ड काउंट फार संच मान्यता? ओके या बटनावर क्लिक करा। संच मान्यतासाठी तुमची माहिती क्लस्टरवर फॉरवर्ड करण्यात आलेली आहे। ओकेवर क्लिक करा। आता हे काम झाल्यानंतर आता आपल्याला संच मान्यता या पोर्टलमध्ये लॉग इन व्हावे लागेल। पहिल्यांदा क्रोम ब्राउझर ओपन करा। क्रोम ब्राउझरच्या सर्च बारमध्ये महाराष्ट्र.education.gov.in असं टाईप करून सर्च करा। सर्च केल्यानंतर तुम्हाला गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र एज्युकेशन असं पेज ओपन होईल। याच्यामधील संच मान्यता याच्यावर क्लिक करा। संच मान्यतेवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे विंडो दिसेल। त्याच्यामध्ये संच मान्यता आणि संच मान्यता अपंग कल्याण असे दोन ऑप्शन तुमच्यासमोर शो होतील। त्याच्यापैकी संच मान्यता याच्यावर क्लिक करा।
आता तुमच्या समोर संच मान्यतेसाठी लॉगिंग पेज ओपन झालेलं आहे. याच्यामध्ये लॉगिंग आय डीमध्ये शाळेचा UID आणि त्याच्याखाली पासवर्ड टाका आणि कॅप्चा टाकून घ्या. कॅप्चा टाकून झाल्यानंतर लॉगिन करा. लॉगिन केल्यानंतर तुम्हाला संच मान्यतेसाठी एक मेसेज तुमच्यासमोर शो होईल. मेसेज थोडंसं काळजीपूर्वक वाचून घ्या. सन 2014-15च्या संच मान्यतेसाठी दिनांक 1/10/2024 रोजी कार्यरत मान्यताप्राप्त शिक्षकेतर कर्मचारी यांची माहिती संच मान्यता लॉगिन करून वर्किंग पोस्ट या मेनूमध्ये वर्किंग स्टॉप टीचिंग क्लिक करून योग्य अनुदान प्रकारानुसार कार्यरत शिक्षक वर्गातील पदाची माहिती नोंद करून अपडेट व फायनलाइज पूर्ण करून त्यानंतरच वर्किंग स्टाफ नॉन टीचिंगची नोंद पूर्ण करावी. अशा प्रकारचा हा मेसेज आहे. मेसेज वाचून झाल्यानंतर ओके या बटनावर क्लिक करा. ओके या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या शाळेमध्ये काही चेंजेस जर करायचे असतील तर इथं बघा. इथं तुम्हाला हिरव्या आता आपल्याला संच मान्यता करण्यासाठी वर्किंग पोस्ट या टॅबवर क्लिक करा. वर्किंग पोस्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असे सबस्टॅब ओपन झालेले दिसतील. त्याच्यापैकी वर्किंग स्टाफ टीचिंग सबस्टॅब आहे. त्याच्यामध्ये आपल्याला संच मान्यतेचे काम पूर्ण करायचे आहे. जर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथं मीडियम सिलेक्ट करा. आता बघा तुम्हाला संच मान्यतेसाठी इथं पेज ओपन झालेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला माहिती फिलअप करायची आहे. पहिल्यांदा इथं सांगत आहे हेडमास्टर, असिस्टंट हेडमास्टर, सुपरवायझर, ग्रॅज्युएट टीचर. स्टँडर्ड सांगत आहे इथं 9 ते 10पर्यंतचा. ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड 6 ते 8पर्यंतचे जे काही टीचर असतील त्यांची माहिती. आणि अंडर ग्रॅज्युएट टीचर 1 ते 5साठी. तर माझी शाळा ही 1 ते 4पर्यंत असल्यामुळे मी अंडर ग्रॅज्युएट टीचर याच्यामध्ये मी वर्किंग टीचिंग स्टाफ ही माहिती भरणार आहे. तर माझ्या शाळेमध्ये आता सध्या कार्यरत शिक्षक 1 असल्यामुळे मी ते 1 भरून घेणार आहे. ॲटोमॅटिक ॲटोफिल होईल. अशा प्रकारे याला आता तुम्ही माहिती फिलअप केल्यानंतर याला तुम्ही अपडेट करून घ्या. डाटा अपडेट सक्सेसफुली असं मेसेज तुमच्या पुढे शो झालेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला हिची माहिती आता फायनलाइजसुद्धा करायची आहे. म्हणून परत PDMवर क्लिक करा. अपडेट झालेली माहिती तुम्हाला इथं शो दिसेल. आपण फिलअप केलेली होती अंडर ग्रॅज्युएट टीचर 1. आता ही वाली माहिती आपल्याला फायनलाइज करायची आहे. म्हणून आता हिला फायनलाइज करून घ्या. असं तुमच्याकडे एक मेसेज विंडो शो होईल. टू यू रिअली वॉन्ट टू फायनलाइज. ओके करून घ्या. आपलं संच मान्यतेचं काम फायनल मान्यतेचं काम HM लॉगिन करून आपण पूर्ण केलेलं आहोत असं इथं आपल्याला दिसून येत आहे.